युवती सेना नाशिक जिल्हा आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024चा पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम आज प्रभाग क्रमांक 8 मधील स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे महिला योगा हॉल सोमेश्वर कॉलनी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। हा कार्यक्रम शिवसेनेच्या माजी नगरसेविका नयनाताई भरत गांगुर्डे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। नंतर सर्व मान्यवरांचा गांगुर्डे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। दरम्यान यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शेकडो विजेत्या महिलांना पारितोषिके, बक्षिसे आणि सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले। यामध्ये प्रथम बक्षीस सोन्याची नथ आणि पैठणी, दुसरे बक्षीस मोत्याचा हार, तिसरे बक्षीस चांदीच्या गणपतीची फ्रेम, चांदीची 5 नाणी तसेच अधिरा फाउंडेशनच्या वतीने चांदीचा मोदक, 11 पैठण्या, साड्या, नेकलेस, बटवा, नथ, गणपती प्रतिमा, सर्वांना सन्मान चिन्ह आणि भरघोस पारितोषिके असा समावेश आहे। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भरत गांगुर्डे, उपमहानगर प्रमुख विलास आहेर, उपविभाग प्रमुख किरण निगड, युवती जिल्हा प्रमुख शिल्पाताई चव्हाण, उपजिल्हा प्रमुख शिवानी पांडे, सोमेश्वरच्या ट्रस्टी कविता गायकवाड, दीपाली गायकवाड, निकिता कांबळे, अधिरा फाउंडेशनचे धीरज गांगुर्डे, रुपाली गांगुर्डे, जयश्री गांगुर्डे, विश्वनाथ थोरात ज्वेलर्सचे प्रियंका थोरात, मेहुल थोरात, रुद्र मदर अँड चाइल्ड क्लिनिकचे श्रद्धा कुटे, ऋषिकेश कुटे, रोहित बोरावके आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांकडून मनोगत व्यक्त झाल्यानंतर कार्यक्रमाची माहिती व आभार माजी नगरसेविका नयनाताई भारत गांगुर्डे यांनी अधिक माहिती देत सर्वांचे आभार। खूप सुंदर अशी प्रभाव तयार करून दिले। तर मॅडमने आम्हाला संधी दिली, संधीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत। त्याचे संतोष भाऊंचे पण आभारी आहोत, त्यांच्या आमच्या आहे पहिल्यापासून आणि आपण सगळ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मिसेस विश्वनाथ थोरात सरांसारखे तुमचं सगळ्यांचं आभार मानतो। आणि माझं प्रभू ॲडव्हेंटिस्टमध्ये आहे, शॉप नंबर 8 एप्रिलमध्ये आपण उद्घाटन केलं आहे। तसं सराफ बाजारातही माझं दुकान आहे, ते सराफ बाजारातल्या नवा सराफा म्हणून आहे एरिया, त्या एरियामध्ये आहे। आपल्याला कुठल्या प्रकारचं सहकार्य आमच्याकडनं लागलं तर आम्हाला सांगा। आणि महिलावरांनी एकदा अवश्य भेट द्या, नवीन नवीन डिझाईन्स वगैरे भरपूर काय आहे आमच्याकडे, वॉर्निंग, मोती, सिल्वर, गोल्ड, डायमंडमध्ये पण आपण हे करतो, अवश्य भेट द्या। आणि परत एकदा सर्वांचे धन्यवाद आणि आभार। निवडले गेले त्याचे देखील मला पूर्ण कौतुक करायचं, कारण अतिशय मेहनत करून त्यांनी गौरी गणपतीची अतिशय चांगल्या पद्धतीने सजावट केली। त्याच्या प्रत्येक ठिकाणी नयनाताई असतील, अतिशय किरण भाऊ निगड असतील, धीरज गांगुर्डे असतील, भरत गांगुर्डे असतील, त्यांनी सर्वांनी जाऊन विलासच्या गौरी गणपतीची सजावट बघितली, त्यामधून हे नंबर काढलेले। कमीत कमी त्यांनी 200 ते 300 घरी जाऊन भेटी दिल्या, त्यातून आता ह्या जे नंबर काढलेले ते ठराविक नंबर काढलेले मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व भविष्यात देखील अशाच प्रकारे चालूच राहतील। मी मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण देखील मला आजच्या गौरी गणपती डेकोरेशन स्पर्धा पार पडली होती। तर हे जे आयोजन होतं ते युवती सेना आणि अधिरा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं। आमच्या जिल्हा समन्वय युवती सेना जिल्हा समन्वय तथा माजी नगरसेविका नयनाताई गांगुर्डे यांच्या वतीने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि छान पार पडलेला आहे। त्याला नयनाताई गांगुर्डे यांनी गौरी गणपती पारितोषिक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यांच्या वतीने आम्हाला या पारितोषिक स्पर्धेत त्या पारितोषिक स्पर्धेचा भाग होता आला आणि त्यांनी आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। तसेच उपक्रमांचा पुढेही आम्ही सहभागी होऊ इच्छितो। हा उपक्रम सुंदररित्या त्यांनी पार पाडला, त्याकरता त्यांचे मनापासून आभार। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये नुकताच पार पडलेला गणेशोत्सव त्यानिमित्त घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचा आज पारितोषिक वितरण समारंभ आमचे नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भावी आमदार सुधाकर भाऊ बडगुजर आणि आमच्या युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई चव्हाण, आमच्या पदाधिकारी शिवानीताई पांडे, तसेच पदाधिकारी विलास भाऊ आहेर, किरण निगड आणि ज्यांनी आमचं मोलाचं सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलं असे आमचे विश्वनाथ थोरातचे, मेहुल थोरात, प्रियंकाताई थोरात आणि रुद्र मदर अँड चाइल्ड क्लिनिकचे श्रद्धा कुटे मॅडम आणि डॉक्टर ऋषी कुटे मॅडम सर यांच्या वतीने आम्हाला पारितोषिक प्राप्त झाली होती आणि प्रभागामध्ये जवळजवळ 100 पारितोषिक वितरण समारंभ हा खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला। त्यामध्ये मेहुल भाऊकडनं पहिलं पारितोषिक ही सोन्याची नथ आणि मानाची पैठणी होती, मोत्यांचा हार, चांदीच्या गणपती बाप्पाची फ्रेम आणि आपल्याला रुद्र मदर चाइल्ड
कॉलेजचे सर्व डॉक्टर श्रद्धा मॅडम आणि ऋषिकेश सर यांच्याकडनं चांदीची नाणी मिळाली. मी त्यांचे सर्वांचं धन्यवाद मानते आणि हे जे काही पारितोषिक सर्व विजेते झाले आहेत त्या विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्या विजेत्यांना हीच विनंती करेल का आम्ही नेहमी तुम्हाला छान छान उपक्रम राबवत असतो आणि तुम्हाला छान छान गोष्टी देत असतो, तसंच सहकार्य ठेवा आणि येत्या विधानसभेमध्ये भगवा कसा फडकला जाईल याच्यासाठी त्यांना मी आव्हान करू इच्छिते आणि असेच उपक्रम आमच्या माध्यमातून राबवले जाईल आणि गणपती बाप्पा सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यदायी आयुष्य देवो अशी मी विनंती करते. आणि सर्वात लास्ट अधिरा फाउंडेशनच्या वतीने माझी भाची अधिरा गांगुर्डे हिच्या वतीने प्रथम पारितोषिक म्हणून चांदीचा गणपती हा रुपाली गांगुर्डे आणि जयश्री गांगुर्डे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्या विजेत्यांचं देखील मी इथं खूप खूप अभिनंदन करते. आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 8 दिवस होत नाही तोपर्यंत महापालिका निवडणूक लागल्या आणि नैनाताई नगरसेविका म्हणून विराजमान झाल्या. 10 वर्षांचा मी खरं तर शिवसेना ही परिस आहे, ज्याला स्पर्श होतो त्याचं सोनं होतं. नैनाताई गांगुर्डे सामाजिक कार्यामध्ये 15 दिवसाच्या प्रवासामध्ये महापालिकेच्या नगरसेवक म्हणून विराजमान झाल्या आणि बघता बघता त्यांचं सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये रुजू लागलं आणि काम करू लागले, सामाजिक प्रश्न सोडू लागले आणि अशा पद्धतीने समाजाचं काहीतरी देणे लागतो आपण. जे बांधिलकी झोपून देखावे असतील त्यांना त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा आणि त्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्याचा निश्चितपणाने मनुष्य आनंद आहे. नैनाताई तुम्ही केलेलं कार्य, तुम्ही प्रभागामध्ये ज्या पद्धतीने काम करतायत, संतोष गायकवाड असतील, ते विलासांना असतील, विलासांनी या महानगराची तुला सापडल्यानंतर त्यांना कदाचित प्रभागामध्ये भेट देतील, प्रभागामध्ये काम करतात, समाजाचे प्रश्न सोडवतात. ते निश्चितपणाने पक्षासाठी घोषणावर आहे. चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता निश्चितपणाने पक्षाची दखल घेत असतो. यापुढेही तुम्ही असंच कार्य अभिनंदन चालू ठेवावं. तुमचं निश्चितपणाने पक्षामध्ये मान सन्मान केला जाईल. चांगल्या पदावरती तुम्ही निश्चितपणाने भविष्य काळामध्ये विराजमान होऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजून तत्परतेने सेवा देऊ शकाल, चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.